नमस्कार, मी सीमाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पनीर स्पेशल रेसिपी बनवणार आहोत. ही रेसिपी तुम्हाला बघताच क्षणीच आवडेलसुद्धा अशी आशा करते. तसेच ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर या रेसिपीला नाव देखील तुम्हीच द्यायचे आहे. त्याचबरोबर माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मी अशाच नवनवीन प्रकारच्या रेसिपीज घेऊन येत असते. तसेच जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्समध्ये शेअर करा. तसेच रेसिपी तुम्हाला कशी वाटली त्याबद्दल कमेंट करायला देखील विसरू नका. त्याचबरोबर अशाच वेगवेगळ्या पनीर रेसिपीज मी अपलोड केलेल्या आहेत, त्याच्या लिंक मी तुम्हाला शेअर करते, त्या देखील तुम्ही नक्की पहा. त्याचबरोबर नॉनव्हेज रेसिपीजसुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत, त्यासुद्धा तुम्ही पहा. चला तर मग आज आपण आपल्या रेसिपीसाठी काय काय लागणार आहे ते पाहूयात. इथे मी एक पॅन घेतलेला आहे. आता आपण डायरेक्ट रेसिपीला सुरुवात करत आहोत, त्यामुळे इथे मी पॅनमध्ये 2 टेबलस्पून तेल घालून घेतलेलं आहे आणि या तेलामध्ये आपण 2 मध्यम आकाराचे कांदे असे लांबट आकारात मी कापून घेतलेले आहेत. तेल चांगलं तापवून घेतलेलं आहे आणि या तेलामध्ये जे लांबट आकाराचे आपण कांदे कापून घेतले आहेत ते घालून घेऊयात. कांदा थोडा ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे, जास्त पण लाल करायचं नाही आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये मी 2 इंच अद्रकचे तुकडे घातलेत, 4 हिरव्या मिरच्या घातलेत बारीक लांबट आकारात कापून. तसेच 5 ते 7 लसणाच्या पाकळ्या देखील या मसाल्यासोबतच मी चांगलं भाजून घेते. हा जो मसाला आपण बनवत आहोत त्याची आपण ग्रेव्ही बनवणार आहोत आपल्या पनीरच्या भाजीसाठी. आता कांदा जो आहे तो थोडासा अजून ट्रान्सपरंट म्हणजे थोडासाच गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला हा कांदा भाजून घ्यायचा आहे. रेसिपी खूप सुंदर आहे, तुम्हाला नक्की आवडेल. जरा वेगळ्या चवीची आहे. आता याच्यामध्ये कांदा थोडा भाजून झाल्यानंतर याच्यामध्ये आपण मी एक मूठभर कोथिंबीर आणि मूठभर पुदिन्याची पाने घालून घेतलेली आहेत. ही पुदिना आणि कोथिंबीरीची पाने या मसाल्यासोबतच चांगली भाजून घ्यायची. मस्त असं या मसाल्याला एक प्रकारचा सुगंध येतो, कारण इथे आपण पुदिन्याचा वापर केलेला आहे. थोडीशी वेगळी रेसिपी आहे. आता कांदा पण पहा अगदी थोडासा ट्रान्सपरंट झालेला आहे, त्याचबरोबर थोडासा गोल्डन कलर देखील आलेला आहे. आता हा मसाला आपला भाजून झालेला आहे. थंड झाल्यानंतर आपण हे एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेत आहोत आणि हा मसाला अगदी बारीक फाईन पेस्ट करून घ्यायची आहे. याच्यामध्ये पाणी घालायची अजिबात गरज नाही, कारण ऑलरेडी कांदा आपण ट्रान्सपरंट भाजून घेतलेला आहे. आता जो पॅन आपण मसाला भाजला होता त्याच पॅनमध्ये आपण 1 टेबलस्पून तेल घालून घेऊया आणि या तेलामध्ये मी इथे या भाजीसाठी 250 ग्रॅम पनीरचा वापर करत आहे आणि 50 ग्रॅम काजू इथे मी घेतलेले आहेत. तर आपण जे काजू घेतलेले आहेत, तुम्ही इथे मी अख्खे काजू आहेत, इथे तुकडा काजूचा सुद्धा वापर करू शकता. ते मी या तेलामध्ये थोडेसे गोल्डन कलर येईपर्यंत म्हणजे याचा जो कच्चापणा असतो तो घालून घेण्यासाठी, आणि हे आपण भाजून एवढ्यासाठी घ्यायचं कारण भाजीमध्ये हे खूप छान लागतात आणि थोडंसं क्रिस्पी असं दाताखाली छान काजू लागतात. त्यामुळे इथे मी 50 ग्रॅम काजू हे चांगले तेलामध्ये भाजून घेते आहे. या तेलाच्या ठिकाणी तुम्ही बटरचा देखील वापर करू शकता. आता काजू भाजलेले आहेत, आपण काढून घेऊयात आणि याच तेलामध्ये मी पनीर 250 ग्रॅम मी इथे वापरलेला आहे आणि पनीरचे मी लांबट असे तुकडे केलेले आहेत. बघा, आयताकृती असे मी लांबट आकाराचे तुकडे करून घेतलेत. हे थोडंसंच भाजून घ्यायचे, म्हणजे थोडंसं चटका लागेल अशा पद्धतीने आपण हे पनीर अगदी लो गॅसवर भाजायचं आहे. जर मोठ्या गॅसवर भाजलं तर पनीर अगदीच काळपट होऊ शकतं, म्हणून गॅसची आच एकदमच लो ठेवून हे पनीर आपल्याला भाजून घ्यायचं आहे. 1 ते 2 मिनिटच आपल्याला भाजायचं आहे. जास्त जर भाजलं तर पनीर कडक होऊ शकतं, म्हणजे त्याचा सॉफ्टपणा पूर्णपणे निघून जाऊ शकतो. म्हणून लो गॅसवर अगदी थोडंसंच त्याचा जरासा कलर चेंज होईपर्यंतच आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. पहा, पनीर देखील आपलं भाजून झालेलं आहे. आता आपण हे पनीर देखील काढून साईडला ठेवून देऊया.
आता इथे मी एका बाउलमध्ये अर्धा कप दही घेतलेला आहे. दही जास्त आंबट नाही आहे, हे अगदी फ्रेश दही असल्यामुळे थोडंसंच आंबट आहे. त्याच्यामध्ये मी अर्धा टीस्पून हळद पावडर घालून घेतलेली आहे. 1 टीस्पून धणे जिरे पूड आहे ही. त्याचबरोबर याच्यामध्ये आपल्याला एक अर्धा टीस्पून इथे मी मिरी पावडर घालून घेतलेली आहे. रेडीमेड मिरी पावडर आहे. जर तुमच्याकडे नसेल तर थोडे मिरे तुम्ही मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊ शकता. त्याचबरोबर 1 टीस्पून इथे मी चिकन मसाला, म्हणजे आपली नॉनव्हेज रेसिपी नाही आहे पण मसाला आपण इथे वापरू शकतो, म्हणून इथे मी चिकन मसाला 1 टीस्पून घेतलेला आहे. आपण या भाजीमध्ये फक्त हिरव्या मिरच्यांचा वापर आणि ब्लॅक पेपर म्हणजे मिरीपुडीचा वापर करणार आहे. चटणीचा आपण इथे वापर अजिबात करणार नाही आहे. त्यामुळे मी इथे तुम्ही पाहिलेच असेल मी इथे चटणी अजिबात वापरलेली नाही. आता हे जे आपण पावडर मसाले या दह्यामध्ये घातले ते अगदी व्यवस्थित फेटून मिक्स करून घ्यायचे. त्यानंतर आपण गॅसवर एक कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये आपण 2 टेबलस्पून तेल घालून घेऊया. त्याचबरोबर 2 टेबलस्पून आपण तुपाचा देखील वापर करायचा आहे. इथे मी साजूक तुपाचा वापर केलेला आहे. तुमच्याकडे कोणत्या पद्धतीचं तूप असेल ते तूप तुम्ही वापरू शकता. शिवाय तुपाऐवजी तुम्ही बटरचा देखील वापर करू शकता. आता याच्यामध्ये मी 1 टीस्पून जिरे घातलेले आहेत, 2 लवंग आहेत, 2 वेलची आहेत, 1 इंच दालचिनीचा तुकडा आहे. हे सर्व मसाले चांगले तेलामध्ये आपण भाजून घेतल्यानंतर जे आपण हिरवं वाटण म्हणजे कांद्याचं वाटण करून घेतलं होतं ते आपण याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. मसाल्यांचा फ्लेवर सुटल्यानंतर घालायचं आहे हे वाटण आणि या वाटणाला इतपत भाजायचं आहे जेणेकरून साईडनी पूर्णपणे तेल सुटायला लागेल इतपत आपल्याला गॅसची आस मीडियम टू लो अशा पद्धतीने ठेवून हा मसाला चांगल्या पद्धतीने भाजून घ्यायचा आहे. आता थोडंसं आपण याच्यात किंचित पाणी टाकून मसाला भाजून घेऊया, कारण कसं होतं की कधीकधी मसाला चटकायला चालू होतो. मग अशा वेळेस काय करायचं, थोडंसं पाणी टाकायचं 1 ते 2 टेबलस्पून आणि मसाला चांगला भाजून घ्यायचा. याच्यावरती आपण थोडा वेळ झाकण ठेवून भाजून घेऊया, म्हणजे छान असा मसाला शिजला देखील जाईल, इवन कढईने तेल सुटायला लागेल. तुम्ही पाहिलेच असेल आता मसाल्याचा कलर थोडासा चेंज झालेला आहे. म्हणून आपण याच्यामध्ये जे दही आणि मसाले आपण मिक्स करून घेतले होते ते मिक्सचर आपण या मसाल्यामध्ये घालायचं आहे आणि ते मिक्सचर घालून देखील अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला चांगल्या पद्धतीने भाजून घ्यायचा आहे आणि कंटिन्यूज हलवत राहायचे, कारण आपण इथे दही घातलेलं आहे आणि दह्याच्या जास्त गुठळ्या होऊ नयेत म्हणून आपण दही घातल्यानंतर हलवून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे, कारण सुरुवातीला आपण कधीच मिठाचा वापर केलेला नाही आहे. आता मीठ घालून थोडा वेळ असंच झाकून मधून हलवून घ्यायचं आहे आणि चांगलं या मसाल्याला अगदी तेल सुटेपर्यंत आपण हा मसाला भाजून घेऊयात. जर वाटत असेल की मसाला खाली चटकतो आहे तर थोडंसं 1 ते 2 टेबलस्पून आपण पाण्याचा वापर करून हा मसाला अधूनमधून हलवतच आपल्याला तेल सुटेपर्यंत मसाला चांगला परतवून घ्यायचा आहे. पहा, हा मसाला देखील अगदी थोडंसं किंचित कलर चेंज झालेला आहे. आता याच्यामध्ये या मसाल्याला अजून क्रीमी टेक्स्चर देण्यासाठी आपण इथे अमूल फ्रेश क्रीम आहे, हे जवळपास मी अंदाजे म्हणजे 2 ते 3 टेबलस्पून इथे तुम्ही वापरू शकता. मी अंदाजे घातलेला आहे. हे घालून क्रीम घालून आपण हा मसाला अजून थोडा वेळ चांगल्या पद्धतीने भाजून घ्यायचा आहे. जितकं तुम्ही मसाला चांगल्या पद्धतीने भाजाल तितकी भाजीला टेस्ट चांगली येणार आहे. जर तुमच्याकडे अमूल क्रीम नसेल तर आपली जी दुधावरची साई आहे ती थोडीशी मिक्सरमध्ये फिरवून जरी घातली तरीसुद्धा भाजीला चव छानच येणार आहे. पहा, आता हा मसाला आपला जवळपास भाजून रेडी होत आलेला आहे. अजून थोडंसं पाणी घालून आपण चांगला 1-2 मिनिट आपण अजून भाजून घेऊयात आणि झाकण ठेवून शिजवून घेऊया. मस्त असं तेल सुटलेलं आहे पहा भाजीला, म्हणजे मसाल्याला पूर्णपणे, आणि कलरसुद्धा खूप सुंदर आलेला आहे. असंच थोडं पाणी घालत आपण हा मसाला चांगल्या पद्धतीने भाजून घ्यायचा आहे. पहा, कलर मस्त असं
तेलदार असा मसाला हा तयार झालेला आहे. आता याच्यामध्ये जे आपण पनीर आणि काजू भाजून घेतले होते ते आपण याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत. त्याचबरोबर तुम्हाला ग्रेव्ही जी भाजीची जितपत म्हणजे पातळ जास्त पण करू नका, कारण भाजीला चवच राहणार नाही. तुम्हाला अंदाजानुसार याच्यामध्ये पाण्याचा वापर करायचा आहे. म्हणजे तुम्हाला ग्रेव्ही कितपत पातळ हवी आहे तितकं पाणी घालून 5 ते 10 मिनिटच आपण हे लो गॅसवर ठेवून शिजवून घेऊयात. मला इतपत पाणी म्हणजे मी जवळपास 1/4 कप पाणी घातलेलं आहे, कारण मला जास्त घट्ट ग्रेव्ही पण आवडत नाही, म्हणून मी 1/4 कप अशी पातळसर ग्रेव्ही होण्यासाठी मी पाणी घातलेलं आहे. वरून कसुरी मेथी 1 टीस्पून घातलेला आहे. थोडा वेळ आपण हे असंच झाकण ठेवून शिजवून घेऊया. एक 5 ते 10 मिनिटच लो गॅसवर आपल्याला हे पनीर घातल्यानंतर शिजवून घ्यायचं आहे. पहा, आपली भाजी रेडी झालेली आहे. आता आपण ही सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊयात. कशी वाटली माझी आजची रेसिपी तुम्हाला? जर आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. त्याचबरोबर या रेसिपीला तुम्ही काय नाव देणार आहात ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब देखील करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करायला विसरू नका, कारण मी नवीन रेसिपीज अपलोड करते त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या तुम्ही पटकन पहा. त्याचबरोबर आपण पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त राहा, नेहमीच आनंदी राहा. धन्यवाद.